गायांचं दूध काढायचं टाइम झालं आणि फ्यूज रामकृष्ण हरी मित्रांनो, मग काय पोरांना बोलून घेतलं डीपी वरती, म्हणलं चला. आता सगळे आले पण एकाला काही डीपीचं नीट माहिती नाही. मग कसं तरी इकडं तिकडं बोट घालून डीपी नीट करायचा प्रयत्न केला, पण भावानं डायरेक्ट उलटीच लिंक जोडून दिली. म्हणजे जर खटखट टाकला का डायरेक्ट डीपीचा. मग माझं लक्ष नीट त्या तारीवर गेलं. मला अरे भाऊ तू आता उलटच जोडून दिलं. मग पुन्हा 100 घेतला आणि पुन्हा लिंक टाकायला बिलो. म्हणलं ह्या वेळेस नीट टाकलीत हाय, नाही तर साऱ्या गावाची लाईट घालायला बसला. मग बरोबर टाकली आणि गावाची लाईट एकदम ओके मध्ये चालू. मित्र म्हणे व्हिडिओ काढू नको, तो जर व्हिडिओ टाकला ना आणि डीपीचं जर काही नुकसान झालं ना तर आपल्या वची, त्याच्यामुळे व्हिडिओ काढू नको. म्हणलं काय नाही होत, म्हणलं लोकांना कळू द्या आपणच डीपी नीट केलेली आहे. डीपी पासून लांब जायचं आणि डीपी पासून घरी जायचं म्हणलं नाही, जाळीला क्रॉस करायला जस काय वाघा बॉर्डरची तिला क्रॉस करावं लागत. एवढं रात्रीच आम्ही क्रॉस करतो ना, कधी कधी मुंडकं पण आमचं हटकत याच्यामध्ये. पण जाऊ द्या, फायनली ना डीपी चालू झाली. आम्हाला लय बरं वाटलं. नाही तर हाताने काय पिळायचं म्हणलं, एवढ्या काय हाताने सोप्या नाही, लय अवघड हो तर